श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने उपवास करून भगवान भोलेनाथांची पूजा करतात. या दिवशी शिवभक्त भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भांग, धतुरा, दूध, चंदन, बेलपत्र अशा अनेक वस्तू अर्पण करतात. परंतु अनेक वेळा शिवभक्त जाणून बुजून किंवा न कळत अशा गोष्टी अर्पण करतात ज्यामुळे भगवान शिव क्रोधित होतात. शास्त्रानुसार काही गोष्टींबद्दल सांगितले जाते की ज्यांचा उपयोग भगवान शंकरांच्या पूजेमध्ये करू नये. आपण हे महाशिवरात्रीचं व्रत करत असतो किंवा काही जण महाशिवरात्रीचं व्रत देखील करत नाही, पण आपल्याकडून अशा काही चुका होऊन जातात की ज्याचा पुढे जाऊन आपल्याला दुष्परिणाम हा भोगावा लागतो. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून या चुका होत असतात. तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतील, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच हर हर महादेव लिहायला विसरू नका. भगवान भोलेनाथांना कधीही शंखाने पाणी चढवू नये. महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचे वध केले होते. शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले आहे, जे विष्णूचे भक्त आहे. म्हणून विष्णूची पूजा शंखाने होते, परंतु महादेवाची पूजा नाही. नारळाचे पाणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला ते अर्पित केले जात नाही. अक्षता म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात, म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पण करू नये. तुम्ही तांदूळ अर्पण करणार असाल तर अख्खा जो तांदूळ आहे तोच तांदूळ महादेवाच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती आपण अर्पण करायचा आहे. हळद कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे, कारण महादेव वैरागी आहे, म्हणून त्यांना कुंकू चढवू नये. तुम्ही त्यांना चंदन लावू शकता, पण कुंकू हे चुकूनही महादेवांना लावू नये. तसेच शिवशंकरांच्या मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालायला पाहिजे. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये असे सांगितले जाते. शिवनिर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन होतो असे म्हणतात. पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजाणतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो, त्यामुळे त्याची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते. शक्तिहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो. त्याने रचलेले काव्य शिव महिम स्तोत्र म्हणून ओळखले जाते. या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात. आपण देखील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमहिम स्तोत्र हे जरूर पठण करावे. तसेच आपण मंदिरात गेल्यावरती अर्धीच प्रदक्षिणा घालावी. हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तेथे शुभ आणि समृद्धी वास करते. महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे. शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख, दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवांच्या मंत्रांचाही जप करावा. तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता. शंकरांच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आवर्जून करायचा आहे, कारण की या दिवशी शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे आपण या दिवशी जी काही सेवा करू ती सेवा आपली फलदायी ठरणारच आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूंपासून झाली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माळ कधीही घालू नका. जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये. त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी. शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी. पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी. दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप देखील करू नये.
भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचेही काही नियम आहेत. जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून घ्या. देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावरती पान उलटे आपण अर्पण करायचे आहे. शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका. शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत. महादेवाची पूजा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या पूजेमध्ये चंपा या फुलाचा वापर आपण करायचा नाही. शिवशंकरांचा जलाभिषेक करताना दुधाचा वापर हा केलाच जातो, पण लक्षात ठेवा की चुकूनही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही. शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते. शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावरती नेहमी चंदनाचा टिळा लावावा. भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची फुले ही खूप आवडतात, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची फुले भगवान शंकरांना अर्पण करा, परंतु त्यामध्ये केतकीचे फूल हे अर्पण करू नका. तसेच भगवान शिवशंकरांना तुळस ही अर्पण केली जात नाही. भगवान विष्णूंना ती अत्यंत प्रिय असली तरी शिवशंकरांना तुळस अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जेवणाबाबतच्या देखील काही चुका या करायच्या नाही. त्यामध्ये आपण कांदा, लसूण हा वर्ज्य करायचा आहे. तसेच मांस, मच्छी याचे सेवन देखील या दिवशी करायचे नाही. अगदी महाशिवरात्रीच्या अगोदरचा जो एक दिवस असतो त्या दिवशी देखील मांस, मच्छी याचे सेवन आपण करायचे नाही. याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. तसेच भोपळ्याची भाजी या दिवशी बनवायची नाही. अगोदरच्या दिवशी देखील भोपळ्याची भाजी बनवायची नाही. तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये भोपळा देखील आणायचा नाही. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे. गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही. जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो, तर मग या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे? तुमच्याकडे जर सफेद रंग असेल तर सफेद रंगाचेच वस्त्र या दिवशी परिधान करावे. सफेद रंग हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे. तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करावे. घरातील अगदी सर्व व्यक्तींना शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायला सांगा. आणि जर तुमच्याकडे सफेद रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही सफेद रुमाल हा आपल्यासोबत दिवसभर बाळगावा. अगदी छोट्या मुलांकडे देखील तुम्ही सफेद रंगाचा रुमाल हा आवर्जून द्यावा. यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला तुम्ही तसेच पाठवू नका. त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला द्या, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.